नमस्कार, मी वर्षा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर श्रावण महिना सुरुवात झालेली आहे आणि आज पहिलाच दिवस म्हणजे श्रावण महिन्यातला सोमवार आलेला आहे। खूप छान वाटतंय कारण की या दिवसांची खूप वाट बघतो आपण श्रावण महिन्याची, कारण की श्रावण महिन्यात असतं एवढा सुंदर, खूप छान असतं निसर्ग, पावसाचं वातावरण असतं आणि त्याचबरोबर आपले सगळे सण याच महिन्यामध्ये येतात, त्यामुळे खूप छान वाटतं। आणि श्रावणी सोमवार तर हा उपवास तर जेमतेम सगळेच पकडतात, आम्हीही उपवास हा करतो आणि रेग्युलरचे पण मी सोमवार अगोदर पकडायचे, पण मध्यंतरी शियामुळे ते मिस झालेले आहेत आणि आता ह्या श्रावण महिन्यापासून मी परत ते कंटिन्यू करणार आहे। आज सकाळी मंदिरात काही जाणं झालेलं नाही कारण की यांची सेकंड, आज सकाळीच मंदिरात काही जाणं झालेलं नाही कारण की यांची फर्स्ट शिफ्ट आहे आणि त्यानंतर मग ते संध्याकाळी ज्यावेळेस घरी येतील त्यावेळेस आम्ही मंदिरात जाऊ। तर आजच्या दिवशी मी महादेवाकडे अशी प्रार्थना करते की आपण सर्वजण खूप सुखी राहू, त्याचबरोबर आपल्या मनातील ज्या चांगल्या इच्छा असतील त्या सर्वांच्या पूर्ण होत। बरेच जण आजचा उपवास एकदम असं निरंकार वगैरे करतात, पण मला काही तेवढं होत नाही। मनातून माझी खूप श्रद्धा आहे महादेवावरती, पण खाण्याच्या बाबतीत थोडंसं मला कंट्रोल होत नाही कारण की भूक मला कधी कंट्रोल होत नाही, त्यामुळे मी खाऊन उपवास करते, सगळं खाऊन उपवास करते। तर तसंच आजचा पण उपवास आहे। उपवास कसा हे केला असं काहीच नसतं, फक्त मनातून खूप जास्त श्रद्धा असली पाहिजे आणि ती माझी आहे महादेवावरती। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर सकाळी आंघोळ केल्यानंतर अगोदर मी चहा घेतला। दररोज तर मी असं काही सकाळचा चहा पितच नाही, फक्त संध्याकाळी पिते, पण आज उपवास पण होता त्यामुळे म्हटलं दुपारी खिचडी वगैरे खायला किंवा फराळ करायला उशीर होईल म्हणून सकाळी फक्त अर्धा कप चहा घेतला, तो पण खूप जास्त नाही कारण मी चहा जास्त पितच नाही। आणि त्यानंतर मग शेंगदाणे वगैरे भाजून घ्यावेत म्हटलं, कारण की देवपूजा तर करायचीच होती, आंघोळ वगैरे झालेली होती, पण अगोदर म्हटलं शेंगदाणे भाजून घ्यावेत म्हणजे ते थंड होतील। गुळ वगैरे पण खिसून ठेवायचा होता, म्हणजे जेमतेम थोडीफार जर तयारी झाली तर मग पटकन करता येईल, कारण की आज स्वयंपाकच पूर्ण केलेला नसल्यामुळे मग कसं मुलांसाठी पण मग हेच खाणार होते ते, मग म्हटलं अगोदर थोडीफार तयारीच करावी कारण त्यांना भूक लागली की म्हणजे कसं पटकन बनवून देता येतं। देवपूजा करण्यासाठी मला आज बेलाची पानं भेटलीच नाहीत, म्हणजे सकाळीच हे ऑफिसला गेल्यामुळे दिवसभर तर काही भेटलंच नाही। मग म्हटलं संध्याकाळी ज्यावेळेस मंदिरात जाईल त्यावेळेस घेईल आणि मंदिरात पण पूजा होईल आणि परत घरी आल्यानंतर मग परत घरी येऊन बेल व्हायला जाईल। मग असंच म्हणजे रेग्युलरची जी पूजा असती तशीच केली पूजा फक्त, आणि त्याचबरोबर जी आपल्या घरात म्हणजे देवघरात जी पिंड असते त्यावरती मग फक्त आपली जी शिवमूठ असते ती वाहिली। आज पहिला सोमवार होता त्यामुळे आज तांदळाची शिवमूठ असते, मग असं जेमतेम जी असते देवपूजा ती करून घेतली मी अगोदर। घरात लहान मुलं असली की देवघराची पण बघा कशी हे झालेलं आहे, म्हणजे किती जर व्यवस्थित ठेवलं तरी शिया सारखी उचक पाचक करतच असते आणि हळदी कुंकू तर सारखं सांडते, त्यामुळे मला कितीतरी वेळा हळदी कुंकाचं सुद्धा उचलून वरती ठेवावं लागतं म्हणजे तिच्या हाताला येणार नाही अशा ठिकाणी। आता थोडे दिवस हे मग असं चालणार, जरा ती थोडीशी मोठी झाल्यानंतर मग व्यवस्थित होईल। आता तुळशीचं पण बघा, त्या दुसऱ्या पण कुंडीमध्ये तुळस होती, एक छोटंसं छान रोप आलेलं होतं आणि तिने ते उपटून टाकलं। मग त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर मग तुळशीची पण पूजा केली
आणि तुळशीतली पिंड सुद्धा कितीतरी वेळा घरातच असते. म्हणजे शिया त्यावेळेस पण सारखं नाही का माती खायला जाते तुळशीकडे आणि मग ती पिंड घेऊन ती घरात इकडे तिकडे खेळत असते त्याला घेऊन. तर असं हे चालूच असतं लहान मुलांचं. आणि माझी पण आता देवपूजा पूर्ण झालेली आहे आणि त्यासोबत मग लाडू खाता येतील. आणि मग अगोदर मुलांना थोडीशी मिठाची पण करायची आणि त्यानंतर आम्हाला तिखटाची. आरू तिखट खात नाही त्यामुळे त्याला सेपरेट करावं लागते. मी अगोदर शेंगदाण्याचे लाडू करून घेते. तर शेंगदाणे वाटून घेतलेत मी आणि याच्यातच आता गूळ टाकायचं म्हणजे छान मिक्स होतं. एकदम जरी टाकलं तर मग काय होतं छान असं बारीक होत नाही. अगोदर थोडे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतरच मग याच्यात गूळ टाकायचा. थोडंसं मोठंच ठेवलंय कारण की मग नाही का खूप असं बारीक पावडर सारखं झाल्यावरती छान नाही लागत. थोडंसं दडदडच ठेवायचं. मग शेंगदाण्याचे लाडू खूप छान लागतात. गोड पण झालेत. असं थोडंसं पांढरं दिसतंय कारण की काय झालंय शेंगदाण्याची साल सगळी निघालेली ना, फुटी वापरलेली आहेत मी, त्यामुळे तसं दिसतंय ते. तर आज उपवासापुरते फक्त लाडू करणार आहे, जास्त नाही करून ठेवणार. नंतर करेल मग मी शेंगदाण्याचे लाडू पण करायचे मला आणि डिंक लाडू पण करायचे आता पुढच्या 1-2 दिवसामध्ये करेल. तर आज फक्त उपवास आहे सगळ्यांचाच त्यामुळे आजच्या पुरतेच करते. आणि संध्याकाळी तर असं सोडायचंच आहे त्यामुळे एकच वेळेस खाण्यात येईल. लाडू झाले की अगोदर थोडीशी मिठाची खिचडी करते पोरांसाठी कारण की मग नाही का त्यांना दुसरा स्वयंपाक पण काही केलेला नाही आणि आरूला खिचडी आवडते त्याच्यामुळे मग आम्ही काही स्वयंपाकच केला नाही, फक्त खिचडी आणि शेंगदाण्याचे लाडू, केळी, खजूर, मग असं हे जे असतं उपवास असते पापड्या तळल्या आणखी थोड्याशा. आणि मग मुलं पण हेच खातात. आरूला पण आवडतो लाडू खिचडी, पण त्यांना थोडंसं लवकर करावं लागेल आता कारण की एवढा वेळ त्यांना परत नाही का भूक नाही थांबणार त्यांची. त्यांना करून देते आणि आमची ज्यावेळेस आम्हाला खायचं त्यावेळेस मग आम्ही तिखटाचे करेल. चांगलं भिजलंय तर एकदम छान भिजलेला आहे, मस्त भिजलाय साबुदाणा. किती जरी तिखट नाही म्हटलं तरी एखादी मिरची तर टाकायची लागते कारण फ्लेवर तर थोडा छान यायला पाहिजे ना. आणि त्याला फक्त द्यायच्या वेळेस काढून टाकायची म्हणजे त्याला समजत पण नाही की त्यात मिरची टाकलेली. तर खिचडी सर्रास मी तुपातच करते, तेलातही केली जाते पण उपवासाची जेमतेम मी तुपातच करते सगळ्याच खिचडी. आता सगळंच नाही याच्यात मिक्स करून टाकत असंच टाकते कारण की नाही का दुसरी जेवढं जास्त शेंगदाण्याचं कूट पण नाही बनवलेलं आणि मग परत आम्हाला थोड्या वेळानंतर करायची म्हणून मिक्स नाही करत, याच्यावरती असं टाकते आणि आता कढईमध्येच मिक्स करते. आवरा पटपट. लाडू घ्यायचा का शेंगदाण्याचा? हा देते थांबा. शिया तुला काय खायचं? काय खातं बाळ? खिचडी खाते? छान छान. थांब मी लाडू देते, तुला पण द्यायचं. खावा. सांडू नको आरू खाली आणि पटपट खायचं. आणि दुपारी जे आमचं जेवणाचं टायमिंग असतं म्हणजे 1-1:30च्या आसपास असतं, तर तेव्हा मग म्हटलं चला आता भूक लागलेली आहे आणि मग खिचडी करावी. तर मी अगोदर पापड्या तळून घेतल्या आणि मग परत पापड्या तळत होती. मग म्हटलं चला एका साईडला होईल हळूहळू खिचडी पण टाकून घ्यावी. मग हे चालू होतं, एका साईडला मी तळत होती आणि दुसऱ्या साईडला मग कढई वगैरे गरम करून त्याच्यात तूप टाकून खिचडी पण पूर्णपणे करूनच घेतली कारण की सगळी तयारी झाली होती. फक्त त्याच्यात टाकायचं होतं आणि व्यवस्थित हलवून घ्यायची होती, खिचडी गरम करायची होती आणि एवढीच होती कारण की लाडू अगोदर करून ठेवलेलेच होते, खजूर केळी पण होती, त्याच्यामुळे मग जास्त काही तयारीच नव्हती. पटकन झालं 10-15 मिनिटामध्ये. आणि असं जरा थोडीशी सवय पण आहे मला 2-2 गॅसवरती असंही स्वयंपाक करताना, त्यामुळे मग मी करत असते. आणि सोबत असं हे शियाची चर्चा पण असतेच मधून मधून, तिचं काहीतरी चालूच असतं.
असं हे पूर्णपणे उपवासाचं ताट रेडी आहे. म्हणजे म्हणायलाच फक्त उपवास असतो, बाकी इतकं सगळं खाल्लं जातं. आणि मग अगोदर नैवेद्य देवाला फराळ दाखवूनच मग आम्ही हे खाल्लं. आणि सकाळी तर काही जमलंच नव्हतं. मग संध्याकाळी मग आम्ही मंदिरात गेलो, कारण की म्हटलं चला आता दिवसातून एकदा तरी जाऊयात, कारण सकाळी तर झालंच नाही यांच्या ऑफिसमुळे. मग संध्याकाळी गेलो आम्ही. तर जे मंदिर वटपौर्णिमेमध्ये त्या व्हिडिओमध्ये जे पाहिले तेच महादेवाचं मंदिर आहे. आणि खूप छान यांनी सजावट केलेली होती, बघू शकता. पूर्ण फुलांची अशी रांगोळी काढलेली होती. आणि त्याचबरोबर नाही का पंत्या वगैरे लावलेल्या, दिवे सगळे लावलेले. म्हणजे अजून लावले नव्हते, कारण की ते आरतीच्या वेळेला ते लावणार होते. थोडा वेळ होता त्यांना आणखी. मग त्यांनी आतमध्ये काही पूजा करू दिली नाही. मग मी म्हटलं थोडंसं तिथं बाहेरच मी खाली पूजा करते, कारण की फक्तच पाया एवढं मंदिरात आलो आणि पाया पडून जाणं म्हणजे ते चांगलंच वाटलं नाही. पूर्ण मी सगळं ताट घेऊन आलेली. मग ते पुजारी हो म्हटले. मग मी तिथेच केली पूजा, म्हणजे पिंडीच्या समोरच केली. एवढा काही जास्त दूर पण नव्हतं. मग तिथंच केली पूजा. आणि मग ते उचलून केलेली पूजा, म्हणजे बेलपत्र फूल जे पण आहे ते उचलून मग बाहेर ते म्हणले पिंपळाच्या झाडाकडे तिकडे टाका. मग आम्ही असं पूजा केली, कारण की सकाळी आलो असतो तर मग सकाळी बेल वगैरे वाहता येतो पिंडीला, पण संध्याकाळी नाही. मग त्यानंतर उरलेलं जे पाणी होतं ते झाडाला ओतलं. आणि मग जास्त वेळ नाही तिथं, तरी एक 10-15 मिनटं थांबलो आम्ही. आम्हाला वाटलं तरी आरती होईल, पण नाही का खूप वेळ लागणार होता आणखी. त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं नको चला घरी जाऊयात, कारण मला स्वयंपाक पण करायचा होता नंतर घरी जाऊन. मग आम्ही गेलो. तर मंदिरात जाऊन आलेलो आहोत फायनली आम्ही. सकाळपासून मंदिरात जायचं असं चाललेलं होतं, आणि काही जाता चाललं नाही दिवसभर, कारण मला एकटीला. आणि आता गेलो तर ती पण बाहेरच पूजा करावी लागली, पण झाली. मंदिरात गेलो महत्वाचं. आणि आता घरी आल्यानंतर पण मग घरच्या पिंडीला बेल वाहिले, कारण की सकाळी बेलच नव्हते. मी आता बाहेर गेल्यानंतर घेतलेले होते. आणि आता स्वयंपाक करायचा आहे, जेवणाची पूर्णपणे तयारी, म्हणजे उपवास सोडायची. तर हा जो ब्लॉग आहे आजचा मी इथं संपवते. उद्यानंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.